नमस्कार, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मसाला पुलाव तयार करणार आहोत। तर कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता कढईमध्ये साध्या तांदळापासून हा मसाला पुलाव तयार केलेला आहे। हा मसाला पुलाव कसा तयार केला यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राइब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या। अगदी कोणालाही तयार करता येईल इतका साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा मसाला पुलाव तयार केलेला आहे, एकदम भन्नाट चवीचा। त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया। दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा कोणी पाहुणे आले असतील तर एकदम मस्त असा हा मसाला पुलाव तयार केलेला आहे, तो सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये। सुरुवात करूया। तर हा मसाला पुलाव तयार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचंय, जवळपास अर्ध्या वाटीच्या जवळ इथं तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये घातलेले आहेत 1 चमचा जिरे, चक्रफूल, दालचिनी, तसंच मिरे घातलेले आहेत 1 ते 2, 2 ते 4 लवंग घातलेले आहेत, हिरवी वेलची घातलेली आहे, 2 ते 3 हिरवी वेलची घालू शकता। तसंच आपण इथं आता तेजपान घालून घ्यायचं आहे। हे छान तळल्यानंतर यामध्ये आपण अद्रक आणि लसूण जो की वाटून घेतलेला आहे तो यामध्ये तळून घेणार आहोत। आणि हा लालसर रंगावर तळला की यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कापून घेतलेला कांदा। तर कांदा हा उभ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। कांदा सुद्धा आपण छान यामध्ये भाजून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो। तर टोमॅटो सुद्धा एकदम छान गाळ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा फ्लेवर पूर्ण या आपल्या मसाला पुलावमध्ये उतरेल। आता तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजलेला आहे। यामध्ये घालूयात आपण हिरव्या मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे बीन्स घेतलेले आहेत, त्यानंतर 1 ते 2 गाजराचे उभे काप करून घेतलेले आहेत, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, त्यानंतर इथं घेतलेले आहे फुलगोबी आणि 1 बटाटा। तर भाज्यांचं प्रमाण हे थोडंसं जास्तच ठेवायचं आहे। जितक्या वजनाचे तांदूळ घेतलेले आहेत तेवढ्याच वजनाच्या इथं आपल्याला भाज्या वापरायच्यात। थोडेसे मटार घालून घ्यायचे आणि हे छानपैकी मिक्स करून चांगलं 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचे, म्हणजे या भाज्या अर्धवट शिजल्या जातील आणि एकदम मस्त अशी चव येईल। आता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत, यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूया। तर 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल चटणी आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आपल्याला हे एकदा परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे सर्व मसाले या भाज्यांमध्ये चांगले परतून घ्यायचेत, म्हणजे हे तेलामध्ये थोडेसे तळले पण जातील आणि यांचा पूर्ण फ्लेवर आपल्या या भाज्यांमध्ये आणि पूर्ण पुलावमध्ये उतरेल। आता हे पूर्णपणे मिसळून तयार झालेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ। तर इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 2 ते 3 वेळेस स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर बघा इथं मी साधाच म्हणजे काली मुंज हा तांदूळ वापरलेला आहे, जो की इझिली सर्व मार्केटमध्ये उपलब्ध असतो। आणि हा तांदूळ वापरूनच आपण हा मसाला पुलाव तयार केलेला आहे, जो की सर्वांनाच बनवता येईल। आणि या मसाला पुलावला आमच्या घरी 100 पेक्षाही जास्त गुण मिळालेले आहेत, कारण की बासमती तांदळाचा जो आपण पुलाव वगैरे खातो त्याच्यापेक्षा भन्नाट अशी चव आणि पोट भरेल पण मन भरणार नाही इतका भारी हा मसाला पुलाव तयार झालेला होता। आता यावर अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि 2 वाटी तांदळासाठी 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं। तर एवढं पाणी एकदम अचूक प्रमाण आहे, कुठेही हा मसाला पुलाव चिकट होणार नाही किंवा कच्चा सुद्धा राहणार नाही। परफेक्ट मेजरमेंटनुसार आपण हा मसाला पुलाव तयार केलेला आहे, त्यामुळे बिनधास्त या पद्धतीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येऊ देऊया। आता एक उकळी आली की आपल्याला परत यामध्ये हलक्या हाताने थोडंसं चमच्याने फिरवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण मसाला पुलाव सारख्या रंगावर तयार होईल, नाही तर मग याचा कलर 2 टप्प्यामध्ये तयार होतो। त्यामुळे आपल्याला याला मधून थोडंसं हलवून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरच आपण ही रेसिपी करत आहोत, त्यामुळे 5 ते 7 मिनिटांमध्ये या पुलावमधलं पूर्ण पाणी आटलं आपण मग कमी गॅस करून याच्यावर ताट झाकून 2 ते 3 मिनिट याला वाफळू देणार आहोत। 2-3 मिनिटानंतर उरलेलं सर्व पाणी या तांदळामध्ये सोक होतं आणि हा पुलाव एकदम मोकळा सुटसुटीत असा तयार होतो। आता गॅस बंद करून घेऊया आणि याला परत एकदा थोडंसं हलवून मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त मोकळा सुटसुटीत असा मसाला पुलाव तयार झालेला आहे। मस्तपैकी गरमागरम सर्व करायचा किंवा थंड झाल्यावर सुद्धा याची चव अप्रतिम अशी लागते। गरम आहे तोवरच एवढा मोकळा सुटसुटीत झालेला आहे, थंड झाल्यानंतर तर याचा शीत असा मोकळा भात तयार झाल्यासारखा होतो। फक्त 15 मिनिटात कढईमध्ये साधा तांदूळ वापरून कोणताही मसाला न वापरता हा मसाला पुलाव तयार केलेला आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपी सहित, तोपर्यंत बाय बाय।